दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कंत्राटी तत्वावर कार्यरत असणारे सुरक्षारक्षक श्रीकांत दोंदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक आणि क्रूर घटनेमुळे संपूर्ण राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. श्रीकांत यांच्या अचानक जाण्याने दोंदे कुटुंबातील कर्ता माणूस हरपला असून संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी तातडीने याची दखल घेतली. त्यांच्या सूचनेनुसार रिपब्लिकन सेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे आणि उत्तर जिल्हाध्यक्ष महेंद्र त्रिभुणे यांनी 6 जून रोजी पीडित दोंदे कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेतली. सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी दूरध्वनीद्वारे दोंदे कुटुंबाचं सांत्वन करत रिपब्लिकन सेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही दिली. कुटुंबाची भेट घेतल्यानंतर रिपब्लिकन सेनेच्या शिष्टमंडळाने थेट राहुरी पोलीस ठाणे गाठून पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. या संपूर्ण हत्या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी न घालता त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली. आणि रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आणि सामाजिक न्यायातले काही कार्यकर्ते आम्ही आज या ठिकाणी, मला 2 दिवसापूर्वी आमचे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांचा मला फोन आला होता की त्यांनी मला सांगितलं की इथे दोंदे म्हणून कुटुंबातला एक मुलाचा कृषी विद्यापीठामध्ये खून झालेला आहे. त्या कुटुंबाला भेटून त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करावे म्हणून मी आणि आमचे उत्तरेचे चरणदादा त्रिभुवन, आमचे निलेश साळवे, आम्ही सर्वजण त्या कुटुंबासहित आज या राहुरी पोलीस स्टेशनला या ठिकाणी आलो असताना इथले PI ढेंगे साहेब यांना आम्ही तपासाची आणि झालेली घटनाक्रमांक आम्ही त्या ठिकाणी विचारला असताना त्यांनी सांगितलं की त्यातला एक आरोपी आम्ही पकडलेला आहे. पण आज त्या कुटुंबांना भेटत असताना त्यांच्या चर्चेमधून एक आरोपी नसून 3 ते 4 आरोपी त्या ठिकाणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यांच्या कुटुंबातला एक करता धरता मुलगा त्या ठिकाणी त्याच्याशी निर्घोरपणे एक भयंकर त्या ठिकाणी हत्या होती. आज ते कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडलेलं आहे. म्हणून सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब त्यांना मी आज या ठिकाणी कॉल करून त्या कुटुंबाशी बोलायला त्या ठिकाणी दिल्या असताना मुलाचे वडील आंबेडकर साहेबांसमोर बोललेले आहेत. त्यांच्याबरोबर आमचं रिपब्लिकन सेना त्या कुटुंबाबरोबर न्याय देण्यापर्यंत शेवटपर्यंत असणार आहे. म्हणून ह्या कुटुंबाला, दोंदे कुटुंबाला योग्य त्या पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा आम्ही रिपब्लिकन सेनेमार्फत SP कार्यालय या ठिकाणी भव्य असं त्या ठिकाणी आंदोलन करू आणि जे याच्यात मारेकरीमध्ये कोण आरोपी असतील हे सर्वजण आरोपी एवढ्या 2-3 दिवसात अटक न झाल्यास आम्ही याच्यावर वेगळ्या पद्धतीने आम्ही उपोषण किंवा आंदोलकांचा इशारा. राहुरी विद्यापीठामध्ये श्रीकांत दोंदे या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. हे मुलाचे वडील आहेत, हा मुलाचा भाऊ आहे, ही मुलाची आई आहे. अतिशय गरीब कुटुंब आहे. ज्या मुलावरती सर्व कुटुंबाची जबाबदारी होती, आज तोच मुलगा या जगातून निघून गेला. यांच्यावरती अतिशय उपासमारीची वेळ आली आहे. परंतु पोलिसांचा जो तपास चालू आहे, आम्ही या ठिकाणी जे PI साहेब आहेत, ढेंगे साहेबाला आम्ही भेटलो. आता त्यांच्यावर चर्चा केली. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आनंदराजी आंबेडकर साहेब यांचा आम्हाला फोन आला होता. आम्ही तातडीने इथं आलो, या लोकांबरोबर चर्चा केली. मला झालेला घटनाक्रम सांगा, तुमच्या मुलाबरोबर काय घडलं? नेहमीप्रमाणे सर ते कामाला जात होते 5ला. 5 वाजता कामाला गेल्यानंतर 5-6 वर्ष त्या जागेवर कामाला जात असताना कधी असं काही मानलेला नव्हता.
आणि त्याची अचानक हत्या झाली आणि ज्या व्यक्तीपासून हत्या झाली तो व्यक्ती त्याला 8-10 दिवसापूर्वी दम देऊन म्हणला होता का ह्या महाराच्या लोकांना मारल्याशिवाय मी राहणार नाही. आणि त्याला काही कारण नाही, काय नाही. पण हा जरा वेगळ्या पद्धतीचा असल्यामुळं त्या गुन्हेगारीच्या प्रवृत्तीत असून माझा मुलगा फक्त त्याला एवढंच म्हणला का बाबा मी पोट भरतो, माझ्या शहरा पाणीवर पाणी पाडू नको, तू माझ्याकडे येऊ नको. ह्या रागातून त्यांनी त्याचा खून केला. हे मुलाचे भाऊ आहेत का ज्याचा खून झाला. माझं नाव रमाकांत पोपट दोंडे. माझा लहान भाऊ श्रीकांत पोपट दोंडे हा 3-4 वर्षापासून तो विद्युतमध्ये सिक्युरिटीमध्ये काम करत होता. आणि 2 जून रोजी माझा भाऊ हा 5 वाजता कामाला गेला. आणि कामावर गेल्यानंतर 9-9:30च्या आसपास आम्हाला फोन आला की तुमच्या भावाचे काहीतरी भांडण चालू आहे. तर आम्ही बघायला गेलो असता तिथं तो मृत अवस्थेत होता. त्याचा निर्गुण खून केला. त्याच्या अंगावर तोंडावर खूप वार होते. आणि आम्ही त्याच्या आधी तो एक आमच्या संशयित म्हणजे आमच्या घरी येऊन त्याने ते दादागिरी केली महेश भाऊसाहेब मंत्रींनी. तो मला 2-4 वेळेस घरी आला होता. तो तिथे घरचे बी घेऊन यायचे की बाबा आम्ही तुला याच्यात गुतू किंवा बाईच्या मॅटरमध्ये गुतून तुझा खून करू, तू आमच्या लय पुढं चाललास. किंवा तो म्हणे का आमचं 10-12 गुन्हे माझं काही होणार नाही पोलीस स्टेशनकडून, आणि जर झालं तरी आम्ही तवाच बाहेर येऊ आणि मग सांगू तुला काय ते. आता तुमची मागणी काय? न्याय द्यावा हीच माझी अपेक्षा आहे. हे आहे. घाबरू नका, बोला काय अडचण नाही. माझं नाव शशिकला पोपट दोंडे. माझा मुलगा विद्यापीठमध्ये कामाला जात होता. 5 ते 1ची ड्युटी होती त्याची. नेहमीप्रमाणे तो कामावर गेला आणि कामावर जायच्या आधी त्याला शिंदे आडनाव नावाचा एक फोन आला त्याला 2:30 ते 3च्या दरम्यानमध्ये. त्या समोरवाल्यांनी त्याला खूप काही विचारलं का तू कुठं काम करतो, तू किती वाजता तुझी ड्युटी आहे, तू सुट्टी का होती, तुला तुझ्यासोबत कोण असतं, तू एकटाच असतो का, अशी त्याला विचारपूस केली. गुढीत विचारपूस केली त्याला. पण त्यांनी असा विचार केला की मला काही धोका तर नाही ना, कारण महेश मंचरे त्याला आधीच दम देऊन गेलेला होता. काय महेश मंचरे तर त्याला कायम दम द्यायचा. कारण का बाबा ह्यो बोलला की मी माझ्या ड्युटीत येतो, काय माझ्या ड्युटीत येऊ नको आणि मला काही त्रास देऊ नको तू. तर मग एक दिवस त्याच्या मंडळीचं आणि त्याचं भांडण चालते माझ्या घरी आला. मी म्हणले का रे बाबा तू आलास, तर म्हटले त्याने माझ्या मुलावर संशय घेतला की माझ्या मंडळीचं आणि हे तुमच्या श्रीकांतचं असं काहीतरी लफडा, असं त्यांनी अशा संशयात त्यांनी माझ्या मुलाचा खून केलेला आहे. आता तुमची मागणी काय? आमची अशी मागणी आहे की माझ्या मुलाला त्यांनी संशयात खून केलेला आहे, त्याला काळ्या पाण्याची शिक्षा द्या सर. मी उपोषण तर करणार, पण मी हे पण आंदोलन पण करणार आहे. माझा जीव जरी गेला त्याच्यासाठी तरी मला त्याची पर्वा नाही आहे. पण जशी माझ्या मुलाची हत्या केली तशी मला त्याचा न्याय पाहिजे सर. त्याला काळ्याच पाणीच मिळालं पाहिजे तर तुमचं मी कार्यालय. ओके. यावेळी मृताचे वडील पोपट दोंडे, आई शशिकला शिंदे यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे सुनील शिंदे, महेंद्र त्रिभुणे, विकास रणदिवे, दिलीप काळे आणि कृष्णा गाडे यांसह उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.